विधान परिषद निवडणुका म्हटलं की पूर्वी मतदान झाल्यानंतर कोणत्या पक्षाची मतं फुटली, कोणत्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं अशा बातम्या चर्चेत असायच्या. मात्र आता काळ बदललाय. आता मतदानानंतर मतं फुटतात की नाही याची चर्चा कमी आणि मतदानाच्या आधीच विरोधी पक्षातील नेते, आमदार, नगराध्यक्ष किंवा पदाधिकारी कोणाच्या बैठकीत दिसतात याची जास्त चर्चा रंगते. एकीकडे शरद पवार गटाचे काही आमदार भाजपच्या बैठकीत उपस्थित असतात, दुसरीकडे पक्षफुटीच्या भीतीने खासदारांच्या बैठका घेणारे उद्धव ठाकरे ऐनवेळी काही खासदारांच्या अनुपस्थितीमुळे चिंतेत असतात. अशातच आता जळगावमधून एक वेगळीच घटना समोर आली. ठाकरे गटाच्या नगराध्यक्षांनी थेट भाजपच्या कार्यालयात जाऊन एका मंत्र्यांची भेट घेतल्याचं राजकीय चर्चांना उधाण आले. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर ही भेट झाल्यामुळे तिचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. नेमकी ही भेट का झाली, त्या भेटीत काय चर्चा झाली आणि त्यामागं फक्त विकास कामांचा मुद्दा होता की त्याला राजकीय किनार आहे? चला, याबाबत तर्कवितर्क लावले जात असतानाच आपणच यावर थोडंसं बोलूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. जळगाव विधान परिषद निवडणुकीतील नाराजीचं नाट्य संपल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी अखेर उमेदवारी मागे घेतली. म्हणजेच त्यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे, मात्र ते निवडणूक लढवणार नाहीत, त्या महाजनांना पाठिंबा देतील. रेश्मा काळेंना स्थानिक पातळीवर काही कार्यकर्त्यांचा पाठिंबाही मिळत होता. तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर त्यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा जाहीर केला. महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र याच उमेदवारीवरून भाजपमध्येच श्रेयवादाची चर्चा सुरू झाली. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील मतभेद यापूर्वीपासूनच माहीत आहेत. अशातच नंदकिशोर महाजन हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जात असताना त्यांच्या उमेदवारी मागं गिरीश महाजन यांचाच प्रभाव असल्याचा दावा रक्षा खडसे यांनी केला. रक्षा खडसे यांनी उत्तर महाराष्ट्रातील आणि विशेषतः जळगावातील अनेक राजकीय निर्णय हे गिरीश महाजन यांच्या सल्ल्याने घेतले जातात. त्यामुळं नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारी मागेही त्यांचीच भूमिका आहे असा दावा केला. यावर लगेचच गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं. उमेदवार ठरवण्याचा अधिकार पक्षाचा असतो. एखादा उमेदवार माझा किंवा कोणाचा वैयक्तिक उमेदवार असू शकत नाही. त्या उमेदवारावर हा माझा उमेदवार असा शिक्का आहे का? त्यामुळे उगाच असं म्हणू नका, कोणतेही आरोप करू नका असं स्पष्ट करत त्यांनी पलटवार केला. म्हणजे एकीकडं इथं श्रेयवादाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे महायुतीत सर्व काही अलबेल नाहीये. कारण जळगावची जागा ही शिवसेनेला मिळावी अशी मंत्री गुलाबराव पाटील यांची अपेक्षा होती. मात्र ही जागा भाजपकडे गेल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा. जरी त्यांचे पुत्र प्रतापराव पाटील हे उघडपणे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात दिसत असले तरी नाराज कार्यकर्ते पडद्यामागे नेमके काय घडामोडी करतायत याकडेही सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला ही जागा सुटली आणि ठाकरे गटानं शरद तायडे यांना उमेदवारी दिली आणि आता जळगावमध्ये थेट लढत होणार आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार महायुतीकडे सुमारे 389 मतांचं संख्याबळ आहे, तर महाविकास आघाडीकडे 74 मतं आहेत. याशिवाय सुमारे 102 मतं अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांच्या गटाकडे असल्यानं ही मतं निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे या मतदारांचा कल कोणाकडे झुकतो यावर निवडणुकीचं अंतिम गणित अवलंबून राहणार आहे. आता याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट प्रयत्न करत असताना ठाकरे गटाच्या एकमेव नगराध्यक्षा छाया पाटील यांनी 13 तारखेला मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं. जळगावमधील जीएम फाउंडेशन कार्यालयात झालेल्या या भेटीत त्यांच्यासोबत अतुल पाटील हे देखील होते, जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. विशेष म्हणजे ही चर्चा काही मिनिटांची नव्हती, तर तब्बल 1 ते 1.5 तास बंद दाराआड चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. आणि म्हणून या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात असून विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले. याबाबतच विचारलं असता अतुल पाटील यांनी या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचं स्पष्ट केलं. गिरीश महाजन हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांच्याशी संपर्क साधणं स्वाभाविक आहे. पूर्वी आम्ही भाजपमध्ये कार्यरत होतो, मात्र सध्या महाविकास आघाडी बरोबर आहे. वैयक्तिक कामानिमित्त आपण शहरात आलो होतो. त्यावेळी योगायोगाने गिरीश महाजन यांची भेट झाली
आगामी विधान परिषद निवडणुकीत आपण महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारालाच पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी ठामपणे नमूद केलंय. मात्र या पाटील यांच्या स्पष्टीकरणानंतरही राजकीय चर्चांना पूर्ण विराम मिळालेला नाही आहे, कारण ते पूर्वी भाजप सोबतच होते. तसेच या भेटीला डावलून चालत नाही, कारण त्यांच्या नगरपंचायतीत 10 पेक्षा जास्त नगरसेवक असून स्थानिक राजकारणात त्यांचं महत्त्वाचं स्थान मानलं जातं. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन यांच्यासोबत झालेली ही भेट, त्यानंतर बंद दरवाजाआड झालेली चर्चा याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. खरं तर राजकारणात अशा भेटीगाठी नवीन नसतात. मात्र त्या भेटीमागचं नेमकं कारण काय याबाबत ठाम निष्कर्ष काढणं अनेकदा अवघड ठरतं. कारण याच विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपण अनेक ठिकाणी शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणं बदलताना पाहिली. महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी अगदी शेवटच्या क्षणी माघार घेतल्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये युतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर काही ठिकाणी पडद्यामागून सुरू असलेल्या हालचालीमुळे अखेरच्या क्षणी चित्र बदलू शकतं असा अंदाज आत्तापासूनच व्यक्त केला जातोय. उदाहरण द्यायचं झालं तर सोलापूरच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांनी भाजपला दिलेला पाठिंबा, नाशिकमध्ये गोकुळ गीते यांच्या भूमिकेची चर्चा झाली, अजूनही कार्यकर्ते त्यांच्या सोबत असल्याचं सांगितलं जाते. तसंच भाजपला अप्रत्यक्ष मदत होईल अशी कोणती रणनीती आखली जाते का, अशी अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे. किंवा मग असंही होऊ शकतं की आघाडी नाराजीचा, बंडखोरीचा फायदा घेऊन महायुतीलाच धक्का देऊ शकते. असे अनेक तर्कवितर्क अनेक मतदारसंघामध्ये लावले जातात. याशिवाय जळगाव विधान परिषद निवडणूक म्हणलं की लक्ष्मी दर्शनाच्या चर्चाही नेहमी रंगताना दिसतात. मागच्या निवडणुकीत इथं 100 कोटींपेक्षा जास्त लक्ष्मी दर्शन किंवा खर्च झाला होता असं सांगितलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातील निवडणुकांच्या या चर्चांना महत्त्व असतं. त्यामुळे अशा काही चर्चा घडल्या, अशा काही घडामोडी घडल्या तर नेमकं कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी सर्वांचं लक्ष मतदानाच्या दिवशी मतदार कोणती भूमिका निभावतात आणि निकाल आल्यानंतर त्यांनी निभावलेली भूमिका काय, कशा गोष्टीत परावर्तित होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.